नमस्कार, मी डॉक्टर कल्पना शिंदे. गेली 8 वर्षे सेक्सॉलॉजी क्षेत्रात काम करत आहे. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो खूप लोकांच्या मनात असतो, पण लाजेमुळे, संकोचामुळे किंवा चुकीच्या समजुतींमुळे तो उघडपणे विचारला जात नाही. किती आतपर्यंत केल्यावर जास्त आनंद मिळतो? थोडा थांबा, विचार करा. हा प्रश्न खरोखरच योग्य आहे का, की आपण चुकीच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतोय? कारण वास्तव आणि विज्ञान दोन्ही सांगतात, आनंद फक्त किती आत यावर अवलंबून नसतो. चला, सुरुवातीपासून समजून घेऊया. मानवी शरीर, विशेषतः महिलांचं शरीर, हे खूप संवेदनशील आणि कॉम्प्लेक्स असतं. महिलांच्या शरीरात प्लेजर रिसेप्टर्स म्हणजेच आनंद देणाऱ्या नसांचा जाळा मुख्यतः बाहेरच्या भागात आणि सुरुवातीच्या काही सेंटीमीटर्समध्ये असतो. म्हणजेच खूप डीप जाणं हे नेहमीच जास्त आनंद देईल असं नाही. कधीकधी ते अनकम्फर्टेबल सुद्धा वाटू शकतं. आता इथे एक अत्यंत महत्त्वाचा भाग समजून घ्या. क्लिटोरिस हा शरीराचा एक छोटासा भाग आहे, पण यामध्ये हजारो नर्व एंडिंग्ज असतात. इतके की तो शरीरातील सर्वात जास्त संवेदनशील भागांपैकी एक आहे. म्हणूनच जर योग्य लक्ष, योग्य स्पर्श आणि योग्य वेळ दिला तर अनुभव पूर्णपणे बदलू शकतो. पण इथेच बहुतेक लोक मोठी चूक करतात. ते फोकस करतात परफॉर्मन्सवर, स्पीडवर आणि किती आत यावर, आणि विसरतात की इंटिमेसी म्हणजे काय. थोडा पॉज घ्या. इंटिमेसी म्हणजे कॉम्पिटिशन नाही, ती एक कनेक्शन आहे, जिथे ट्रस्ट असतो, कम्फर्ट असतो आणि एकमेकांना समजून घेणं असतं. माझ्या 8 वर्षांच्या अनुभवात मी हजारो केसेस पाहिल्या आहेत, आणि एक गोष्ट स्पष्ट आहे, ज्या कपल्समध्ये कम्युनिकेशन चांगलं असतं, जिथे पार्टनर एकमेकांचं ऐकतात, जिथे घाई नसते, तिथे सॅटिस्फॅक्शन जास्त असतं. फोरप्ले हा शब्द तुम्ही ऐकला असेल, पण त्याचं महत्त्व खूप लोक समजून घेत नाहीत. फोरप्ले म्हणजे फक्त एक स्टेप नाही, तो एक प्रोसेस आहे, ज्यात बॉडी आणि माइंड दोन्ही तयार होतात. जेव्हा तुम्ही घाई करता तेव्हा बॉडी रेडी नसतं आणि मग एक्सपिरियन्स तितका कम्फर्टेबल राहत नाही. म्हणून स्लो जा, मोमेंट फील करा, पार्टनरचं फीडबॅक ऐका. आणखी एक मोठी समस्या, कंपॅरिझन. लोक स्वतःची तुलना करतात मूव्हीज, पॉर्न किंवा इतर लोकांशी. पण हे समजून घ्या, ते रियालिटी नसतं, ते स्क्रिप्टेड असतं, एक्झॅजरेटेड असतं. आणि जेव्हा तुम्ही त्याच्याशी तुलना करता तेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेशर आणता, परफॉर्मन्स अँक्झायटी वाढते आणि नैसर्गिक आनंद कमी होतो. थोडा पॉज घ्या. स्वतःला विचारा, मी खरंच एन्जॉय करतोय का? मी पार्टनरला कम्फर्टेबल वाटू देतोय का? कारण खरा आनंद जबरदस्तीने नाही मिळत, तो नॅचरली तयार होतो. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रत्येकाचं बॉडी, प्रत्येकाची सेन्सिटिव्हिटी, प्रत्येकाची प्रेफरन्स वेगळी असते. म्हणून ऑब्झर्व्ह करा, अंडरस्टँड करा आणि सर्वात महत्त्वाचं, रिस्पेक्ट करा. जर कधी डिस्कम्फर्ट वाटत असेल, पेन होत असेल, तर ते इग्नोर करू नका. ते शरीराचा सिग्नल असतो. त्यावेळी थांबा, बोला, समजून घ्या. आता पुन्हा आपल्या मुख्य प्रश्नाकडे येऊया. किती आतपर्यंत केल्यावर जास्त आनंद मिळतो? आता तुम्हाला उत्तर समजलं असेल. हा प्रश्न चुकीचा आहे. योग्य प्रश्न असा असायला हवा, मी कसा अप्रोच करतोय? मी किती कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट तयार करतोय? मी पार्टनरला किती समजून घेतोय? कारण आनंद हा फक्त फिजिकल नसतो, तो इमोशनल असतो, तो मेंटल असतो. जेव्हा ट्रस्ट असतो, जेव्हा बॉन्डिंग असते, जेव्हा मन शांत असतं, तेव्हा शरीर नॅचरली रिस्पॉन्ड करतं आणि तेव्हाच खरा आनंद मिळतो. म्हणून किती आत विसरा, कसा अनुभव यावर लक्ष द्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून गेला, तर चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, कारण अशा विषयांवर योग्य माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे. मी आहे डॉक्टर कल्पना शिंदे. गेली 8 वर्षे सेक्सॉलॉजी क्षेत्रात काम करत आहे आणि मी तुम्हाला पुढेही अशाच प्रकारे सायंटिफिक, प्रॅक्टिकल आणि मिथ बस्टिंग माहिती देत राहणार आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि इन्फॉर्म्ड रहा. धन्यवाद.